लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अद्वैत कलाची काळजी घेत आहे आणि त्याचं बोलणं ऐकत ऐकत तिला झोप लागते। अद्वैत विचार करतो की मी हिची एवढी काळजी का करत आहे, तर तो प्रश्न स्वतःलाच विचारतो आणि म्हणतो तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून करत आहे, पण दुसरं कोणी असतं तर मी तिची काळजी घेतली असती का। इकडे नैना आणि रोहिणीला प्रश्न पडलेला असतो की अनामिका कसं काय त्यांची हेल्प करत आहे आणि ती राहुलला कशी भेटली। त्यावर अनामिका सांगते की तुम्हाला आठवतं जेव्हा अवॉर्ड घ्यायचा होता तेव्हा सरोजिनी मॅडम म्हणालेल्या की फक्त चांदेकरच अवॉर्ड घेणार आणि जो चांदेकर नाहीये तो नाही घेणार, आणि तुम्ही सांगितलेलं की सोहमकडे लक्ष दे म्हणून राहुलला, आणि तेव्हाच त्यांनी मला जॉईन करून घेतलं। पण रोहिणीला प्रश्न पडतो की ही का आपली हेल्प करत आहे, तिचा काय फायदा आहे। त्यावर ती सांगते की जेव्हा ती कॉलेजमध्ये होती तेव्हा तिला सोहम खूप जास्त आवडायचा आणि तिने त्याला प्रपोज केलं होतं, पण त्यावरती सोहमने तिला रिजेक्ट केलं होतं आणि सांगितलं होतं की मला टाइमपास नाही करायचा आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, दोघांचंही प्रेम असेल तर आपण विचार करायला हवा। आणि यावरती पूर्ण जे कॉलेज असतं त्यांनी तिचा खूप जास्त मजाक उडवलेला असतो। बाकीच्यांनी सोहमला सांगितलेलं असतं की तू टाइमपास का नाही करत आहे जर ती तुझ्या पाठीमागं आहे, परंतु सोहम क्लिअर होता की त्याला टाइमपास कुठल्याही मुलीसोबत नाही करायचा आहे। पण बाकीचे बसलेले मित्र सगळे तिचा खूप मजाक उडवतात आणि म्हणतात की चिपको अनामिका चिपको अनामिका, आणि हा झालेला मजाक ऐकून तिला खूप धक्का बसलेला असतो आणि त्याचाच तिला बदला घ्यायचा असतो। त्याचसाठी ती ह्या घरात आलेली असते आणि हे सगळं ती रोहिणी आणि नैना यांना सांगते। इकडे अद्वैत जो आहे तो पाहतो की कला काहीतरी काम करत आहे आणि तो तिला आराम करायला सांगतो, पण ती म्हणते तुला आठवतंय मला असं वाटतं की मी तुला म्हटल्याप्रमाणे कोणीतरी मला जीवावर उठला आहे, कारण त्यांना मी या घरात नको आहे आणि ते राहुल पण असू शकतो। यावरती अद्वैतलाही प्रश्न पडतो की ती जे बोलत आहे ते बरोबरच आहे। इकडे कला तिच्या आईच्या घरी आलेली आहे आणि तिथे फरशी जी आहे ती तुटून पडते आणि त्याच वेळी अद्वैत त्यांच्या मदतीला येतो आणि जे फिक्स करायचं असतं त्या माणसाला घेऊन येतो, जे की खूप उपयोगी असतं आणि वर्षानुवर्ष टिकतं सिमेंटच्या मानाने, आणि त्या कामासाठी त्या माणसाने व्यवस्थित सगळं करून दिल्यानंतर तिच्या आईला खूप आनंद होतो। इकडे अद्वैत खूप परेशान असतो कारण कलाच्या जीवाला धोका आहे हे ऐकून त्याला खूप टेन्शन आलेलं असतं। इकडे तो सगळे मोबाईलचे कॉन्टॅक्ट्स आपल्या मोबाईलमध्ये घेतो म्हणजे तिच्यावरती लक्ष ठेवता येईल आणि सगळे कॉल जे आहेत ते त्याच्याकडे रिडायरेक्ट होतील, आणि त्याची ही होत असलेली काळजी पाहून कलाला पण आश्चर्य वाटतो की हा एवढी जास्त काळजी कसं काय करत आहे, जो माझ्याबद्दल नाव काढल्यानंतर पण ज्याला तिरस्कार वाटायचा, पण तो म्हणतो की मला काहीही झालं तरी तुझ्याबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स भेटल्या पाहिजे, तू कुठे जात आहे, तू काय खात आहे, तू सगळंच। बघूया पुढच्या भागामध्ये काय होईल। थँक्यू।